नमस्कार, मी राजेश अलकर. लोकशाही निर्मित लोकलोच्या विशेष लोकसंवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लोकोत्सव जोरदार सुरू आहे. म्हणजेच विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. प्रचार सुद्धा शिगेला पोहोचतोय. माघारी पूर्ण आटोपलेली आहे. आणि आता आपण जे बोलणार आहोत ते किशोरप्पा पाटील यांच्याशी. पाचोरा तालुक्याचा पाचोरा विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार आहेत. या संपूर्ण जिल्ह्याचं जर लक्ष असेल तर या मतदारसंघाकडे आहेत. संपूर्ण जिल्ह्याचंच नव्हे तर पूर्ण राज्याचं देखील लक्ष या मतदारसंघाकडे, या पाचोरा भडगाव पाचोरा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाकडे. एकतर याचं कारण असं आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना याच ठिकाणी उमेदवार आहे. भाऊ विरुद्ध बहीण ही सुद्धा याच मतदारसंघात आहे. आणि सगळ्यात म्हणजे युती पक्षातील जे सहयोगी पक्ष आहेत त्यांच्याच पक्षातील यातला तालुक्याचा जो अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा, त्यांनी जिथे बंडखोरी सुद्धा केलेली आहे. अशा सगळ्या आव्हानांना सामोरे जात किशोरप्पा पाटील आपली निवडणूक लढवत आहेत. साऱ्यांना सामोरे जात आहेत. आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या पाचोरा तालुका या मतदारसंघात त्यांचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे, कसा त्यांना प्रतिसाद मिळतोय, त्यांची कोणती अशी विकासाची कामं आहेत की ती सगळे जनतेपुढे आज ते मतदारांपुढे ठेवणार आहेत. या सगळ्या बाबींशी आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी सारा दर्शकांच्या वतीने आपल्या लोकलवच्या या लोकोत्सवाच्या या भागामध्ये मी किशोरप्पा पाटील यांच्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आप्पासाहेब नमस्कार. नमस्कार. आप्पासाहेब, प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. आपण माझ्या मते आपली एक फेरी तरी निश्चित या मतदारसंघाची, कारण विद्यमान आमदार आहात. इलेक्शन येणार आहे आपल्याला पूर्ण माहिती आहे. आपण उभं राहणार आहे, आपल्याला तिकीट मिळणार आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि त्या अनुषंगाने आपली एक फेरी या पूर्ण मतदारसंघात झाली. आता प्रत्येकाच्या भेटी आपल्या सुरू आहेत. इंडिव्हिज्युअल घरोघर जाऊन भेट घेणे सुद्धा सुरू आहेत. तुम्हाला पहिल्यांदा या मतदारसंघातून प्रतिसाद कसा मिळतोय? पहिल्यांदा तर आपल्याला सांगतो की मी 12 महिने 24 तास 24/7 अशा पद्धतीचा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे इलेक्शन आलं म्हणून ते पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखा मी उगवलं असं अजिबात नाही. मी 24 तास 24/7 काम करणारा एक कार्यकर्ता आहे. 24 तास लोकांना उपलब्ध राहणारा एक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मला उलट इलेक्शन आलं की आराम मिळतो. याचं कारण असं आहे की इलेक्शनमध्ये माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेला हे माहिती आहे की हा माणूस 5 वर्ष आपली सेवा करण्याचं काम करतो. त्याच्यामुळे आता इलेक्शनचे 2 महिने याला त्रास देऊ नये अशी माझ्याकडे मानसिकता झालेली आहे. त्याच्यामुळे मी इतका सुखी आहे की मला हा 2 महिने फक्त लोकांचे आशीर्वाद घेणे याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच काम नसतं. त्याच्यामुळे असा अजिबात कुठला त्रास मला या ठिकाणी नाही आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रवास माझा चाललेला आहे. सुखी माणूस म्हणून तुम्ही स्वतःला म्हणतात, कारण 365 दिवस 24 तास तुम्ही काम केलं. अशी कोणती विकासाची कामं आपल्या माध्यमातून झाली आहेत की ती प्रकर्षाने तुमच्या लक्षात येतील, ती प्रकर्षाने तुम्ही सांगू शकाल, जी मतदारांपुढे तुम्ही आज विकासाची कामं ही सांगतात आहेत, अशी कोणकोणती कामं आहेत? नाही, तुम्ही जर का इंडिपेंडंट विचार जर का आपण केला तर मला असं वाटतं की मी दिवसभरातून किमान 550-100 लोकांचे सरासरीने इंडिव्हिज्युअल कामं करतो की जे माझ्या लक्षात नसतात. पण माझ्या मतदारसंघातल्या अनेक गोरगरीब गरजू पीडित असे अनेक लोक जे माझ्याकडे काही समस्या घेऊन येतात, काही कामं घेऊन येतात, अशा सगळ्या लोकांचे कामं मी करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की अनेक विकास कामं केली, पण त्या विकास कामांपेक्षाही जे मी इंडिव्हिज्युअल गरजू लोकांचे जे कामं करतो ना ते मला खरंच लक्षात ठेवण्यासारखे आहे. याचं कारण असं आहे की मला रोज किमान 10-20 लोक असे मिळतात, असे भेटतात आणि ते मला सांगतात की आप्पा माझं ते काम झालं बरं का. मी त्यालाही ओळखत नाही, त्याचं काय काम होतं हेही मला लक्षात राहत नाही. पण तो जेव्हा सांगतो ना तेव्हा मला आनंद होतो की नाही यार, आपण काहीतरी करू शकलो याची समाधानी आणि आनंद त्यावेळेस मला मिळतो. आज जर का आपण पाहिलं तर मी या 2.5 वर्षामध्ये जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री सहायता निधीचा जी काही स्कीम चालवली त्याच्यामध्ये पाचोरा तालुक्यात पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये जवळपास 2.5 करोड रुपयाचा निधी मी गोरगरिबांच्या गरजूंच्या त्यांना असलेल्या आजारांमध्ये मी त्यांना कामी येऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे की मी त्यांच्याकरता जी आलेली अडचण होती, कारण तो जो गरजू येतो त्याची परिस्थिती नसते पण आजार गंभीर असतो, दुखापत गंभीर असते आणि त्यावेळेस जेव्हा मी त्याच्या जीवनात काहीतरी कामी येतो ना
तो व्यक्ती मला आयुष्यभर विसरत नाही. आज जर तुम्ही पाहिलं तर संजय गांधी श्रावणबाळच्या योजना असू दे, दुःखाच्या गोष्टी असू दे, दवाखान्याच्या गोष्टी असू दे, मी मागच्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून मी त्याचा कधी फोटो फाटोही काढत नाही, तो कधी व्हायरलही काढत नाही. पण एखाद्या गरीबाच्या कुटुंबातला कर्ता पुरुष जर का गेला तर मी स्वतःहून त्याच्या घरी जाऊन ठेवायला जातो का मला माहीत नाही, पण द्वारदर्शनाला जाताना त्या परिवाराची परिस्थिती पाहिल्यानंतर नक्की त्या कुटुंबाला अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न मी करतो की ज्या गोष्टीची मी कधी बातमीही दिली नाही, कधी त्याचा गवगवाही केला नाही. याचं कारण काय तर मला त्या गोष्टीशी घेणं नाही, त्या कुटुंबाच्या मी दुःखात सहभागी झालो याचा मला आनंद आहे. आपण जसं व्यक्तिशः संपर्क तितका महत्त्वाचा आहे जितका तुम्ही ठेवतात, प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रत्येकापर्यंत त्याच्या सुखदुःखामध्ये त्याच्या अडीअडचणीला तुम्ही जोडता. त्याचबरोबर प्रत्येक मतदाराची, प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक या पाचोरावासियांची मात्र निश्चित अशी अपेक्षा असते की ज्या मूलभूत सोयी आहे, रोड, रस्ते, गटार, इलेक्ट्रिसिटी, पाणी, हे वेळेवर नियमित आणि योग्य पद्धतीने सुचारू पद्धतीने पाहिजे. यासाठी आपला या मागच्या पंचवार्षिकमध्ये कसा सहभाग आहे? नक्कीच हा जो काही तुम्ही मुद्दा मांडला ही एक वस्तुस्थिती आहे की दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी सुद्धा आजपर्यंत प्रत्येक व्यक्ती फक्त ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, वीज, रस्ता, पाणी आणि गटार, ह्या 4 गोष्टी आजही मागतो आहे. हे आपल्यासारख्यांचं, आमच्यासारख्या नेत्यांचं, पुढाऱ्यांचं दुर्दैव आहे. कारण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्या गोष्टी त्यांना कधीच मिळायला पाहिजे होत्या, पण त्या आजपर्यंत मिळाला आणि हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे मी आपल्याला पहिल्यांदा नम्रपणे या ठिकाणी सांगेल की मी ह्याच गोष्टींकडे पहिले लक्ष केंद्रित केलं. वीज, रस्ता, गटार आणि पाणी या 4ही गोष्टी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. हे जोपर्यंत तुम्ही प्रत्येक व्यक्तीला देत नाही तोपर्यंत तुम्ही सर्वांगीण विकासाचा विचारच करू शकत नाही. पहिल्यांदा त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा, तरच तुमचं डोकं पण सर्वांगीण विकासाकडे वळेल. जर तुम्ही मूलभूत गरजा पूर्ण करू शकले नाही तर तुम्ही सर्वांगीण विकासाचा विचार करू शकणार नाही. मी आज अभिमानाने सांगेल की माझं नुसतं पाचोरा आणि भडगाव शहराचा विचार जर का तुम्ही केला तर मी पाचोरा शहरामध्ये आज अशी परिस्थिती, आता भडगाव नगरपालिकेवर मी पहिल्यांदा बोलेल. छोटीशी नगरपालिका होती, गिरणा 2 गावातून जात होती, पण त्या भडगाव नगरपालिकेमध्ये आजपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. मी त्या ठिकाणी 135 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली, टेंडर काढलं, काम चालू झालं, पक्का बंधारा केटीवेर त्या ठिकाणी येतोय. ही योजना पूर्ण होत नाही, म्हणजे ती काम सुरू होत नाही तोपर्यंत लगेच त्या ठिकाणी 80 करोड रुपयाचं ड्रेनेज मंजूर केलं. कारण पाणी पुरवठ्याची योजना करताना अख्खं गाव खोदलं जाणार आहे. पुन्हा मी ते झाल्यानंतर जर का जागे होणार असेल तर पुन्हा आणखी ड्रेनेज करता रस्ते कोरावे लागणार आहेत. मग हे सगळं कोरताना 2, 4, 5 वर्ष त्या शहरातल्या जनतेला हाल भोगावे लागणार आहेत. मग मी रोड DPR मंजूर करणार आहे. मी तसं न करता 133 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली, 80 करोड रुपयाची ड्रेनेज मंजूर केली आणि आता 170 करोड रुपयाचा रोड DPR मंजूर करून टेंडर प्रोसेसला आणून ठेवला. 8 दिवस आचारसंहिता लेट लागली असती ना तर त्याची पण वर्क ऑर्डर होऊन मी कामाला सुरुवात केली असती. म्हणजे ही जी मूलभूत गरज आहे ती मी संपवली. विजेचा प्रश्न, अशी परिस्थिती भडगाव तालुक्यात होती, महाराष्ट्रातला कदाचित तो भडगाव तालुका असा असेल की तिथे 132 kVAचं सबस्टेशनच नव्हतं. 33-11चं तर सोडाच, पण 132 सुद्धा नव्हतं. मी 132 kVAचं सबस्टेशन मंजूर केलं आणि त्याला वितरित करण्याच्यासाठी 33-11 kVAचे 5 सबस्टेशन मंजूर केले. नुसते मंजूर केले नाही, कामं केले, पूर्णत्वास आणले. आता तिथला विजेचा प्रश्न सुटला, पाण्याचा प्रश्न सुटला, गटारीचा प्रश्न सुटला आणि रस्त्यांचंही हे होत नाही तोपर्यंत रस्ता. ही मूलभूत गरज मी 100% भागवली. तीच परिस्थिती पाचोरा शहरातली केली. पाचोरा शहरात मी नम्रपणे या ठिकाणी मान्य करेल की मी अजूनही 4-5 दिवसा पलीकडे पाणी देऊ शकत नाही. ही दुर्दैव आहे, ही वस्तुस्थिती आहे की मी अजूनही रोज पाणी देऊ शकत नाही. पण याचं कारण हे मी नम्रपणे मान्य करेल. याचं कारण वेगळं आहे. याचं कारण असं आहे
की ज्या वेळेस ही पाचोरा नगरपालिकेची पाणीपुरवठ्याची योजना झाली ती मला वाटतं त्यावेळेचं पॉप्युलेशन 25,000 लोक फक्त पाचोरा शहराचे होते. आज या शहराचे 1,00,000-1,25,000 पॉप्युलेशन झालं आहे. मी काही केलं, माझ्या जागेवर कोणी आला असता तर तो 5-7 दिवसापेक्षा कमी दिवस पाणी देऊ शकला नसता, ही वस्तुस्थिती आहे. आता आपण त्याच्यासाठी जेव्हा हे टेंडर या ठिकाणी काढलं, मला वाटतं 2007चं तो DPR होता. 17मध्ये मी आमदार झाल्यावर त्याचं टेंडर निघालं, त्या कामाला सुरुवात केली आहे, ते केलं. शहर इतकं डेव्हलप झालं की 25 किलोमीटरची पेरीफिरीने शहर इतकं वाढलं. पाणी लिफ्टिंगची व्यवस्था तीच आणि वितरण व्यवस्था प्रचंड 25 किलोमीटरपर्यंतची वाढली. त्याच्यामुळे पाणी पुरवूच शकत नाही. तर मी आत्ता नवीन 65 करोड रुपयाची योजना मंजूर केली. त्याच्यात तिकडून लिफ्टिंगची व्यवस्था वाढवली, फिल्ट्रेशन प्लॅन नवीन मंजूर केला आणि जी प्रणाली आहे वितरण प्रणाली तिची व्यवस्था केली. येणाऱ्या वर्षभराच्या आत या पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये 24 तास पाणी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था येणाऱ्या वर्षभरात होईल. पण उर्वरित जे कामं आहे ते 100% पाचोऱ्यातले करण्याचा प्रयत्न केला. उर्वरित कामं म्हणजे रोड, गटारी या कामासंदर्भात आपण बोलतात. मी आपल्याला सांगेल, माझं स्वप्न आहे, मी आतापर्यंत असं ऐकलंय की उत्तर महाराष्ट्रात जर आम्हाला कोणाला शहर बघायला जायचं असेल की बा आपलं शहर कसं डेव्हलप करायचं तर आमच्या समोर एकच नाव येतं, शिरपूर पॅटर्न. ज्या पद्धतीने अमरीशभाईंनी आपलं शहर डेव्हलप केलं तर कुठलाही पॉलिटिकल ज्याला खरंच काम करायची नैतिकता आहे किंवा त्याची इच्छाशक्ती आहे तर असा व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन ते शहर पाहतो. पण मी आपल्याला खात्री देतो की जर या नागरिकांनी पुन्हा मला संधी दिली, आत्मविश्वास आहेच की मला नक्की संधी दिली, पण येणाऱ्या 5 वर्षानंतर या उत्तर महाराष्ट्रात नक्की महाराष्ट्रातली जनता सांगेल की मला पाचोरा आणि भडगाव शहर पाहायला जायचं. अशा पद्धतीची व्यवस्था मी पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये करतोय. उर्वरित कामं जे मी आपण सांगितलं की माझा एकमेव पाचोरा आणि भडगाव शहर असा असेल की या शहरामध्ये 100% ओपन स्पेस डेव्हलप असलेलं हे शहर आहे. एकही ओपन स्पेस अशी आपल्याला सापडणार नाही की ती आम्ही डेव्हलप करू शकलो नाही. प्रत्येक ओपन स्पेस डेव्हलप केली. याचं कारण काय की त्या कॉलनीतली ती जी जनता आहे, तो जो सदस्य आहे, त्याच्या मालकीची ती जागा आहे, त्याच्या हक्काची ती जागा आहे. पण मागच्या काळात अनेक संस्था चालकांनी किंवा अनेक अतिक्रमणधारकांनी ह्या ओपन स्पेस हडप केल्या आणि त्या ओपन स्पेसमध्ये स्वतःच्या बिल्डिंगा बांधून तिथं संस्था चालवत आहेत. असे अनेक ओपन स्पेस आपल्याला की ज्या जनतेच्या मालकाच्या आहेत, त्यांचा खरा तो अधिकार आहे, अशा ओपन स्पेस ह्या लोकांनी हडप केल्या. मी आज 100% ओपन स्पेस डेव्हलप केल्यानंतर एक आनंद याचा होतो की आता माझ्या त्या कॉलनीतली लहान बाळ असेल, तरुण मुलगी असेल किंवा वृद्ध आजी आजोबा असेल, यांना आता कुठेच बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. घरच्यांना जर वाटलं की माझा मुलगा मुलगी लहान बाळ कुठे असेल ना तर ते 100% सांगतील की माझ्या ओपन स्पेसमध्ये ती खेळत असेल. बाहेर जाऊन कुठेही तिला रोडावर जाण्याची आवश्यकता नाही किंवा कुठेही तिला शोधण्याची आवश्यकता नाही. जे छोटे मोठे कार्यक्रम आहेत त्यांना आता मंगल कार्यालय बुक करण्याची आवश्यकता नाही. त्या ओपन स्पेसमध्ये ते छोटे मोठे सगळे कार्यक्रम आपल्या घरातले करू शकतील, अशी सगळी व्यवस्था मी त्या ठिकाणी केली आहे. जसं तुम्ही आता सांगितलं ही सगळी विकासाची गंगा तुम्ही आणली आहे एक प्रकारे अशा पद्धतीचे, पण हा विकास करत असताना अशाही प्रकारचा आपल्यावरती आरोप होतो की ही जी कामं आहेत ही खूप निकृष्ट दर्जाची आहेत, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दर्जा वापरलेला नाही आणि जेवढे आकडे सांगतात तेवढे काम आम्हाला इथे काही दिसत नाही आणि ते कामं झालीत म्हणजे विकास होत नाही. या ठिकाणी हाताला रोजगारच नाही, लोक बेरोजगार खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, असाही आरोप आपल्यावरती होत असतो. नाही, मी आता असं ठरवलं आहे की इलेक्शनच्या नंतर एक सुंदर असं मोतीबिंदूचं ऑपरेशनचं मी प्लॅनिंग केलेलं आहे, शिबिर ठेवणार आहे की असे जे माझे विरोधक बांधव आहेत की त्यांना माझा विकास दिसत नाही, अशा लोकांच्या विरोधकांच्या डोळ्यांवर आलेल्या टीका काढण्यासाठी माझ्या इलेक्शन झाल्याच्या नंतर मी खास विरोधकांसाठी मोतीबिंदूचं शिबिर ठेवणार आहे. आणि ते शिबिर ठेवल्यावर त्यांचं ऑपरेशन झालं की मग त्यांना खऱ्या अर्थाने विकास दिसेल. राहिला प्रश्न रोजगारांचा, यांना आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की मी
जवळपास 250 हेक्टर जमिनीची या जळगाव जिल्ह्यातल्या तालुका प्लेसची पहिली MIDC मंजूर करणारा किशोरप्पा आहे, की जिची प्रोसेस सगळी कंप्लीट झाली, जमीन अधिग्रहित झाली, कलेक्टरची शासकीय योजनेची फी रेव्हेन्यूला गेली, MIDCला गेली, त्याचं NAचं नोटिफिकेशन निघालं. ही NA झाल्याच्या नंतर आता त्या पाण्याच्या विहिरीकरता पाण्याचा स्पॉट निश्चित झाला, त्याचं टेंडर कॉल झालं, तिथून आता पाणी पुरवठ्याची पाईपलाईनचं काम चालू होईल. रस्ता गटारी लाईटची व्यवस्था तिथे झाल्यानंतर मी आपल्याला सांगतो की या देशातले इतके चांगले व्यवसाय, माझा प्रयत्न असा आहे की कृषीवर आधारित असलेले व्यवसाय मी जर का आणले तर माझ्या शेतकऱ्यांनाही बेनिफिट होईल, चांगल्या पद्धतीचा भाव मिळेल. म्हणून शेतीवर आधारित असलेले उद्योग आपल्याला आणता येतील का? त्याच ठिकाणी रेल्वे लाईन आहे, तिथं रेल्वे स्टेशन आहे, मधून आपला हायवे गेलेला आहे, तो नॅशनल हायवे आहे. तिथे मला सेंट्रल रेल्वेकडून ज्या मग वॅगन्स तयार करायची फॅक्टरी असेल, इंजिन तयार करायची फॅक्टरी असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा रेल्वे मंत्री महोदयांना विनंती करून मला रेल्वेचा एखादा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणता येईल का, हा प्रयत्न माझा आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मी आपल्याला खात्री देतो, विरोधकांचं जाऊ दे, मला त्यांच्यावर बोलायचं नाही, पण मी ह्या तालुक्याचा, या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी या मतदारसंघातल्या 3.5 लाख लोकांच्या जनतेच्या हिताच्या गोष्टी पाहण्याचं कर्तव्य माझं आहे. त्याच्यामुळे इथे कोण पीडित आहे, मला खात्री आहे की इथला जवळपास अनेक तरुण हा आपल्या पोटाची खडगी भरण्याकरता नाशिक, संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबईसारख्या शहरामध्ये 15-20 हजाराची नोकरी करता त्या ठिकाणी जातोय. मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या 5 वर्षाच्या मध्ये माझ्या मतदारसंघातला एकही बेरोजगार तरुण हा पोट भरण्यासाठी संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे सारख्या शहरात जाऊन 15-20 हजाराच्या नोकरीसाठी जाणार नाही, याची पूर्णपणे मी आपल्याला खात्री देतो. दुसरा एक विषय, माझ्याकडे असे अनेक आमचा बंजारा बांधव असेल, आदिवासी बांधव असेल की जो ऊस तोडायला बाहेर जातो, इतके कष्ट करून 10-20 हजार रुपये सुद्धा 4-6 महिन्यात तो कमवू शकत नाही. एवढे कष्ट तो त्या ठिकाणी कमी व्याजदरात करतो, कमी पैशात करतो. हा सगळा ऊसतोड कामगारापासून तर बंजारा बांधवांपर्यंत एकही रोजगार हा माझ्या इथून बाहेर जाणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था मी माझ्या MIDC मध्ये करेल. दुसरा एक विषय, सहकारी तत्वावरची सूतगिरणी मी 100 करोड रुपयाची मंजूर केली. ह्या मतदारसंघात अशी परिस्थिती होती, या जिल्ह्याचं दुर्दैव होतं की इथे जेव्हा कॉटन पिकवणारे, कापूस पिकवणारे शेतकरी नव्हते तेव्हा इथं सूतगिरण्या होत्या. इथं शेतकरी कापूस लावायला लावला, जिनिंगांची निर्मिती झाली, सूतगिरण्या बंद झाल्या. आता जिनिंग प्रेसिंग आहे पण सूतगिरणी नाही. मी 100 करोड रुपयाची सूतगिरणी मंजूर केली. आता फक्त कामाला सुरुवात करणे आणि येणाऱ्या वर्षभरात सूतगिरणीचं उद्घाटन करणे आणि हजारो हातांना बेरोजगारांना काम देणे हा माझा निश्चय आहे आणि तो 100% वर्षभरात पूर्ण करेल. ही सूतगिरणी कोणत्या ठिकाणी सुरू आहे? ही जी सूतगिरणी आहे ही आपल्या बवळा धरणापासून 1 किलोमीटरच्या इकडे गोराडखेडा पुढे, म्हणजे इकडून जळगाव रस्ता आणि इकडून जामनेर रस्ता, तिथे मध्ये 15-20 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सूतगिरणी उभी करायची आहे. याचं कारण असं आहे की तिथं बाजूला सबस्टेशन आहे, सूतगिरणीला पाणी लागतं म्हणून बवळा धरण आहे आणि दोघं साईडने नॅशनल हायवे आहेत, मध्ये ती सूतगिरणी असेल, त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा स्कोप तिला येईल. आप्पा, तुम्ही सांगताना कृषी या विषयावरती जरा जास्त भर दिला, कृषीची फॅक्टरी, कृषीच्या ॲसेसरीज या सगळ्या ठिकाणी कराव्या. तुम्ही स्वतः कृषी पुत्र नाही किंवा शेतकरी पुत्र नाही तर स्वतः शेतकरी सुद्धा होतो. मला तुमच्या शेतकरी या ज्यावेळेला तुम्ही जे काम शेती म्हणून शेतीमध्ये तुम्ही त्यांच्या सगळ्या समस्या तुम्हाला माहिती आहेत, जरा शेतकऱ्यांविषयी तुमचं असलेलं कळवळ आणि त्यांच्यासाठी तुम्ही करत असलेलं काम याविषयी जरा सविस्तर. हे बघा, एक लक्षात घ्या, माझा जन्मच मुळात शेतीत झालेला आहे. मी शेतकरी पुत्र सांगण्याची आवश्यकता नाही. माझ्या बापदाद्यांपासून 200-400 एकर जमिनीवरून आता आम्ही 25 एकर जमिनीवर आलो आहे. म्हणजे वाटे पडत म्हणजे विकत नाही, वाटे पडत आम्ही 25 एकर जमिनीवर आता आलेलो आहे. आमची परंपरागत शेती हा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे शेतकरी पुत्र आणि शेतकरी सांगण्याची मला आवश्यकता नाही. पण एवढं मात्र नक्की की माझा जन्म शेतीत झालेला आहे.
मी आपल्याला म्हणजे बायगॉड सांगतो की मी लग्न होईपर्यंत शेतातच झोपलो आहे. अच्छा. लग्न होईपर्यंत म्हणजे पोलीस खात्यात 1993 मध्ये जेव्हा भरती झालो 1993 पर्यंत मी शेतातच झोपलेलो आहे. याचं कारण असं आहे की सकाळी 5 वाजता उठल्यापासून लोखंड्या नागर झुपून नागरटी करणे, दूध काढणे, भाजीपाला तोडणे, डोक्यावर घेणे, आजूबाजूच्या गावांमध्ये तो भाजीपाला विकणे, ही माझी दिनचर्या होती. सालदारांची ताकद नव्हती हो माझ्याबरोबर काम करून जाईल. आणि ते काम मी असं हे म्हणून नाही करायचो, एक व्यायाम करायचा म्हणून काम करायचो. अच्छा. सालदार मजुरी वाचायची, स्वतःचं एक्झरसाइज पण व्हायची, मजा यायची. अच्छा. मग हे सर्व असताना म्हणजे तुम्ही कसलेला शेतकरी म्हणता येईल किंवा संघर्षातून तुम्ही वर आलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल? अगदी मी तुम्हाला एक सांगतो, जर तुम्ही शेती ह्या विषयावर जर माझ्याशी चर्चा कधी केली ना, एखादा ॲग्रिकल्चर ऑफिसरला आणायचं आणि मला त्यांच्यासमोर बसवायचं, ॲग्रिकल्चरवर आपण फक्त गप्पा मारायच्या, मी 100% त्याला हरवेल. अच्छा. इतकं ज्ञान, इतकं माहिती, इतका अनुभव तुमच्याजवळ आहे. कारण तो बेसिक अनुभव आहे. ॲग्रिकल्चर ऑफिसरला पुस्तकाचं ज्ञान आहे. मग मी पोलीसमध्ये होतो, त्याचा एक अनुभव सांगतो. एखादा IPS अधिकारी जेव्हा ट्रेनिंगला येतो ना, तो हवालदाराकडून शिकतो. तो असेल IPS, पण त्या हवालदारामध्ये, त्या क्राईम रिपोर्टरमध्ये जो क्राईमचा अधिकारी असतो ना, त्याच्यात एवढी ताकद असते की तो NCचं मर्डर बी करू शकतो आणि मर्डरचं NC बी करू शकतो. कारण काय, तो बेसवाला आहे, तो बेसिक आहे. तो UPSC MPSC शिकून नाही आलेला, तो पोलीसमध्ये भरती झाला आहे ना, त्याला कंप्लीट माहिती आहे नेमकं काय करायचं आहे. तसं शेतकऱ्याची परिस्थिती आहे. शेतकऱ्याला जी अक्कल आहे ना, ती एखाद्या सीड कंपनीवाला किंवा ॲग्रिकल्चर ऑफिसरला नाही. कारण तो राबतोय, त्याला माहिती आहे निरूक केव्हा लागेल, पाणी केव्हा पडेल, पेरणी केव्हा करायची आहे, आपल्याला काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्याला ऑलरेडी आहे. जसं तुम्ही शेतकरी सांगितलं, पण तुम्ही पोलिसाचा देखील उल्लेख केला. पण पोलीस असताना असलेली नोकरी, जसे तुमचं इन्कम सुरू आहे, त्याला लाथ मारून तुम्ही या राजकारणात आलात. असं का घडलं की तुम्ही ते पोलीसची नोकरी सोडून इथे आलात? याचं एकमेव कारण कैलासवासी तात्यासाहेब आरो पाटील. म्हणजे मी आपल्या माहितीकरता सांगतो की माझा आणि राजकारणाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. ना माझा बाप ग्रामपंचायतला उभा होता, ना मी कधी ग्रामपंचायतला होतो. माझा आणि राजकारणाचा डायरेक्ट 36 होता, कारण मी पोलीसमध्ये होतो. पोलिसांचं आणि राजकारण्या माणसांचं कधीच जमत नाही. पण अचानक तात्यासाहेब जेव्हा म्हणजे आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर त्यांची जेव्हा परिस्थिती पाहिली, त्यांचं एक डिसिप्लिनवालं काम होतं. त्यांनी पाहिलं की मी दोघी गोष्टी ॲट ए टाईम सांभाळू शकत नाही. त्यांची एक कॉर्पोरेट लेवलची कंपनी होती. ती कंपनी सांभाळत असताना संघटना सांभाळू का कंपनी सांभाळू का आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना न्याय देऊ, ही जी परिस्थिती त्यांची होती, त्या परिस्थितीमुळे तात्यासाहेबांनी ठरवलं की मी एक काहीतरी करू शकतो. मी एक तर लोकांना न्याय द्यायला गेलो तर माझं कंपनीकडे दुर्लक्ष होईल, कंपनीकडे लक्ष द्यायला गेलो तर लोकांकडे अन्याय होईल. म्हणून ते सरळ माझ्याकडे आले घरी, पोलीस लाईनमध्ये. अच्छा. जळगावला. आणि त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं, एक तर तू राजीनामा दे, नाही तर मी राजीनामा देतो. अच्छा. म्हणजे ते आमदारकीचा राजीनामा ते आमदारकीचा राजीनामा द्यायला आले. बर. एक तर तू दे, नाही तर मी देतो. अर्थात तो एक व्यक्ती, त्यांना सॅल्यूट केला पाहिजे. तो एक दूरदृष्टी असलेला नेता होता. मला वाटतं साहेब एकदम पूर्ण जाणून त्यांना आहे. दूरदृष्टी असलेला माणूस होता. चेहऱ्यावरून माणसाची परीक्षा करणारा माणूस होता. इतका अभ्यास त्या व्यक्तीला होता. त्यांनी, कारण माझे अनेक मोठा भाऊ होता, 2 मोठे भाऊ होते, चुलत भाऊ होते, खुद्द वैशुताई होती. यांना हे सगळे रिकामे होते. यांना सोडून मला नोकरी सोडायला आले म्हणजे माझ्यात काहीतरी त्यांनी पाहिलं. राजकारणातले गट्स जे असतील, जे नेतृत्वाचे गट्स असतील, संघटनाचे गट्स असतील, तोपर्यंत मी कोणतीच संघटना नाही, नेतृत्व नाही, राजकारण नाही, काहीच नाही ना, माझा काही संबंधच नव्हता. पण ते डायरेक्ट माझ्याकडे आले आणि मला सांगितलं, एक तर तू राजीनामा दे, नाही तर मी राजीनामा देतो. मी आपल्या माहिती करता सांगतो, मी क्षणाचाही विलंब न करता
ना आई वडील ना बायको कोणालाही न विचारता त्यांना फक्त चहा पाजला, गाडीत बसलो आणि एस पीकडे गेलो. सरळ रिझाईन दिला. एस पीनी मला नाकारलं. त्यावेळेस भूषणकुमार उपाध्याय म्हणून एस पी होते. ते तात्यांना बोलले की माझा चांगला पोरगा तुम्ही घेऊन चालले, मी पोलीसमध्ये खूप चांगलं काम करत होतो, तुम्ही राजीनामा देऊ नका, त्याचं भविष्य आहे. पण तात्यांनी ऐकलं नाही. मी दुसऱ्या मिनिटाला तिथे रिझाईन केला. रिझाईन करून गाडीत बसलो. आज जर पोलीस असते तर तुम्ही कुठे असते? PI डेप्युटी वगैरे असतो. अच्छा, पण त्यापेक्षा तुम्हाला इथं समाधान आहे का आता? हे बघा, माझ्या जीवनात आहे ना प्रचंड बदल झालेले आहेत. मग मी शेतकरी आहे, मी भाजीपाला विकला आहे, मी दूध विकलेलं आहे, मी पोलीसमध्ये असताना आईस्क्रीमचा डिस्ट्रीब्युटर सुद्धा होतो, मी हमाली पण केली आहे, मी ट्रकवर क्लीनरकी पण केलेली आहे. असा एक विषय नाही की तो माझ्या जीवनात आला नाही, पण मी प्रत्येक विषयात आनंदाने जगलो आहे आणि परमेश्वराने मला प्रत्येक विषयात यश दिलेलं आहे. म्हणजे मी तुमच्या माहितीकरता सांगतो, मी इतका भाग्यवान समजतो स्वतःला. माझा एक असा इतिहास आहे इथे पाचोरा मतदारसंघात की मी आलो त्या दिवसापासून कुठलंच इलेक्शन हारलोच नाही. मला हार हा विषय परमेश्वराने माझ्या नशिबातच दिलेला नाही. जिल्हा बँकेत 3 वेळा संचालक झालो, दूध संघात संचालक झालो, म्हणजे नगराध्यक्ष झालो, विधानसभा सदस्य झालो. प्रचंड दिलं लोकांनी मला आणि असं अनपेक्षित दिलं. माझ्या कर्तृत्वावर दिलं. मला लोकांनी इतकी साथ दिली की त्यांनी, जसं तात्यांनी मला ओळखलं ना तसं जनतेनेही मला ओळखलं. पहिल्या याच्यातच तुम्ही तालुक्याचे जळगाव पाचोरा शहराचे आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष झाला. ती निवड कशी झाली? तिथं मग अशी परिस्थिती होती की मी 90% पाचोरेकरांना ओळखत नव्हतो. 90%. पण लोकांनी चांगल्या चांगल्या जे आत्ता विरोधात आहेत उभे, त्यांना त्यावेळेस नगरपालिकेला पाडलं, मला लोकनियुक्त नगराध्यक्ष करून दिलं. अच्छा, लोकांनी तुम्हाला लोकनियुक्त नगराध्यक्ष ओळखत नसताना सुद्धा तात्यांच्या फक्त सांगण्यावरून म्हणा, तात्यांनी तुमच्यावरती पाठीवर हात ठेवला म्हणून मला लोकनियुक्त नगराध्यक्ष केलं. पण तुमच्या माहितीकरता सांगतो, मी देखील लोकांच्या हृदयात इतकं स्थान निर्माण केलं की ज्या दिवशी माझं पद गेलं त्या दिवशी अक्षरशः माझ्या माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू होते. कारण मी नगराध्यक्ष झाल्यानंतर पाणी सोडण्यापासून तर गटार काढेपर्यंतची सगळी पाहणी स्वतः मोटरसायकलवर जाऊन गल्ल्यांमध्ये फिरायचो. त्याच्यामुळे लोकांचे मन जिंकले आणि लोकांनी विश्वास ठेवला. आप्पा, तुमची एक ओळख अशी आहे की आपण MH54 ही ओळख सुद्धा या पाचोरा भडगावला दिली. नक्की, ते तर एक चॅलेंज होतं. ज्या वेळेला MH52 डिक्लेअर झालं आणि त्याच्यानंतर आपण MH54 आणलं, कसं शक्य झालं? नाही, ते मला अशक्य काहीच वाटत नाही. मी ठरवलं की मला हे करायचं तर ते होतं. याचं कारण काय आहे की आपण जर का ठरवलं ना, काय तर काय मला काय घरात आणायचं नाही, माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी करायचं आहे. फक्त पाठपुरावा करावा लागतो, खूप पळावं लागतं, टेबल टू टेबल फिरावं लागतं, प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नांना यश येतं. त्याच पद्धतीने ते यश आलं. खरं म्हणजे मंगेश दादानी मला अंधारात ठेवलं होतं. माझी फाईल ऑलरेडी चालू होती. त्यांनी पाहिलं की जर याचं MH52 जर याचं झालं तर सला आपल्याला मिळणार नाही. त्यांनी मला अंधारात ठेवलं. नाही तर आम्ही एकदम चांगले मित्र, आम्ही सोबत मंत्रालयात जायचो. पण त्यांनी ती फाईल फिरवताना मला अजिबात कळू दिलं नाही. तो GR काढल्यावर मला दाखवला. बोले देख, म्हणतो बेटा ताप. तर त्यांना मग मी एक विनंती केली, आता काढलं ना, आता बेटा जोपर्यंत माझं होत नाही तोपर्यंत जर GR प्रसिद्ध केला तर याद राख. अच्छा, मग आम्ही सोबतच फिरलो. माझं कंप्लीट झालं. मग MH52 54 दोघंही एक दिवसाच्या अंतराने आपण ते आम्ही ते जाहीर केलं. त्याच्याने या तालुक्यातल्या सगळ्यांचं RTOचं काम जे आहे ते खूप सोपं झालं. आपल्यावरती असा आता हा आरोप होतो आहे की नामसदृश्य असलेले व्यक्ती आपण या निवडणुकीत उभे केलेले आणि ते तुम्ही उभे केलेले आहेत. म्हणजे काही पाचोरा मतदारसंघातच नामसदृश्य लोक आहेत असा जो त्यांचा आरोप आहे की आमदार किशोर पाटलांनी हे लोक उभे केले आहेत. माझं तर म्हणजे त्यांना त्यांच्या ह्या विधानाची कीव येते. इथं बाबासाहेबांच्या घटनेने आम्हाला अधिकार दिला आहे, प्रत्येक व्यक्तीला उभं राहण्याचा अधिकार आहे. यांनी काय फक्त पैशावाल्यांनीच आमदार होण्याची इच्छा व्यक्त करायची का? गोरगरिबांनी काय आमदार होण्याची इच्छा व्यक्त करायची नाही का? आणि जेव्हा तुम्ही माझ्यावर आरोप करता
माझ्याशी लढण्याची भाषा करता आणि मग ते नामसदृश्य लोकांना का एवढी तुमची फाटते? अरे लढा ना, 12-15 लोक आहेत. जळगावला तर मला वाटतं 32 लोक आहेत, 2 मशनी लावाव्या लागल्या. तुमच्यात हिंमत असेल तर लढायचं. अरे येऊ द्या ना कोणी. आता माझ्याही समोर 12 आहेत ना, जसे तुमच्या समोर 12 आहेत किंवा 2 नामसदृश्य आहेत. इतके काय अनफड लोक आहेत का? प्रत्येक व्यक्तीला निशाणी, नाव सगळं वाचता लिहिता येतं. प्रत्येकाच्या समोर निशाणी असते. निशाणी तर नाही ना सारखी, लोकच फक्त सारखे असतील. तर त्याच्यात काय तुम्ही आणलीत असं त्यांचं आपण अहो मला काय गरज चालली? माझ्यासोबत इतकी मोठी जनता आहे, माझा एवढा विकास आहे. यांनी कधी मुत्री केलेलं नाही, कोणाच्या सुखादुःखात गेलेले नाही. अहो आम्ही नुसतं कोरोनामध्ये 2.5 वर्ष जेव्हा कोरोनाचा काळ चालला, 2 वर्ष आम्ही दोघं नवरा बायको मुलाबाळांनी ह्या जनतेची सेवा केली. अरे आम्ही दररोज उठून 10,000 अंडे बॉईल करून द्यायचो. 2.5 लाख कुटुंबांना आम्ही ऑर्सेनिक अल्बमच्या गोळ्या रात्रभर भरायचो. सगळ्या होमिओपॅथीच्या लोकांच्या आर्सेनिक अल्बमच्या सगळे माझे कार्यकर्ते रात्रभर गोळ्या पॅक करायचे आणि आम्ही दिवसभर वाटत फिरायचो. सगळे डॉक्टर पोलीस यांना सगळ्यांना अंडे वाटत फिरायचो, फळं वाटत फिरायचो. सगळ्यांचा तुम्हाला एक प्रकारे पाठिंबा म्हणा किंवा त्यांचा सपोर्ट आहे म्हणून तुम्ही विजय व्हाल असा तुम्हाला आत्मविश्वास आहे? 100%. अहो हे लोक घरात बसलेले होते. हे सगळं करताना आम्ही दोघं नवरा बायको पॉझिटिव्ह आलो. मुंबईला आम्ही ॲडमिट झालो. परमेश्वराच्या आणि ह्या जनतेच्या कृपेने आम्ही वाचलो. हजारो लोकांना मी 1-1 महिन्याचे किट किराण्याचे दिले हो. 1-1 वस्तींमध्ये स्वयंपाक करून जीव घातलेला आहे. 2 वर्ष सातत्याने. ते 2-3 महिने तर खूप कठीण होते. ते 2-3 महिने या सगळ्या गोरगरीब लोकांची सेवा केली. ती जनता कधी विसरत नाही. बरं, आता मला सांगा की यानंतरच्या काळात म्हणजे ह्या सगळ्या कोरोनाच्या नंतर तुम्ही पक्ष बदल केला आणि आपण शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या बरोबर राहिलात. बदल केल्यापेक्षा आपण शिवसेनेच्या शिंदे साहेबांबरोबर राहिलात आणि आपल्यावरती खोके अशा प्रकारचा आरोप सुद्धा होतोय. मला तर म्हणजे त्या गोष्टीवर न बोललेलं चांगलं. पण प्रश्न असा आहे की हे जे लोक म्हणताय की तुम्ही गद्दारी केली. मला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या जनतेला, मी एवढा मोठा नाही पण या मतदारसंघातल्या किंवा विरोधकांना जे आरोप करतात ना, या विरोधकांना मला एकदा सांगायचं आहे की आम्ही पहिल्यांदा या महाराष्ट्राची गद्दारी ज्यांनी केली ना, त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. की आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीला या महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला. युतीचं सरकार या महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं. आम्ही युतीत असताना जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला कौल दिला आणि तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या मतदारांची प्रतारणा करून तुम्ही ज्यांच्या विरुद्ध आम्ही 25 वर्ष संघर्ष केला, अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला बसवलं आणि महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही खऱ्या अर्थाने गद्दारी केली. आम्ही नाही गद्दारी केली, तुम्ही गद्दारी केली. आम्ही पक्ष सोडला नाही, तुम्ही पक्ष सोडला. आम्ही शिवसेनेत आहोत, फक्त नेतृत्व बदललं. आणि ते नेतृत्व का बदललं? तर ते बाळासाहेबांना अभिप्रेत होतं म्हणून. कारण बाळासाहेब म्हटले होते की ज्या दिवशी मला काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल ना, त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल. त्याच्यामुळे ॲटोमॅटिक बाळासाहेबांच्या बद्दुवेमुळेच उद्धव साहेबांचं ते दुकान बंद झालं आणि शिंदे साहेबांचं त्या शिवसेनेचं दुकान चालू राहिलं. याचं कारण आम्ही शिवसेनेतच होतो. बाळासाहेबांचे विचार घेऊन जो कौल महाराष्ट्राने दिला होता, त्या महाराष्ट्राच्या जनतेचा आम्ही सन्मान केला. त्यांनी युतीचं सरकार दिलं होतं आणि आम्ही युतीच्या सरकारमध्ये बसलो. आम्ही गद्दारी केलेली नाही. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेने जो सन्मान दिला होता, तो सन्मान खऱ्या अर्थाने आम्ही राखला. या अगोदर तुम्ही बोलताना असं एक सांगितलं की कामांचा पाठपुरावा करावा लागतो आणि कामांचा पाठपुरावा केल्यानंतरच ही कामं ही पूर्ण होत असतात आणि ती तुम्ही इथे आणली. तुमच्या ऑफिसमध्ये मी एक बघितलं, अनेक फाईल्स आहेत आणि त्या फाईल्सवरती सगळ्याच मंत्र्यांची नावं लिहिलेली आहेत आणि त्या मंत्र्यांकडे करत असलेला पत्रव्यवहार त्यामध्ये आहे की त्यांनी त्यांच्याकडनं तुम्हाला पाठवलेलं डॉक्युमेंटेशन्स आहे, कामांची माहिती आहे की काय आहे, तो काय त्याच्या या सगळ्या फाईल्समध्ये काय आहे? मी पहिल्यांदा तुमच्या ह्या विषयाला ब्रेक करतो, पण दुर्दैवाने सांगतो की 2.5 वर्ष जे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, मी तुम्हाला सांगतो, मी 2.5 वर्षात माझ्या एकाही पत्रावर एन्डॉर्समेंट सुद्धा उद्धव साहेबांनी केलेलं नाही.
मग आम्ही जे पत्र देतो ना मुख्यमंत्र्यांना की बा हे काम करा, बरोबर, हे काम हे करू काम द्या. करण्याची तुम्ही शिफारस त्यांच्या समोर ठेवता. जी शिफारस आम्ही ठेवतो ना, बरोबर. तर एकाही लेटर पॅडवर 2.5 वर्षात उद्धव साहेबांची सही सुद्धा मला लक्षात नाही. एकाही लेटर पॅडवर सही नाही. अहो, आमचा मतदारसंघ आहे, आम्हाला बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. 2.5 वर्षात ज्या व्यक्तीने मला 0 पैसा दिला, त्याच 2.5 वर्षात मी 3,000 कोटी रुपयाचे कामं करू शकलो. शेवटी दुनिया ही विकासावर चालते हो, भावनेवर नाही. यांचे भाषणं आहे का उद्धव साहेबांची? येतील, आता इथे येतील, एखाद्या वेळेस भाषणाला येतील. हे असतील किंवा राऊत साहेब असतील. मला एक भाषण काढून दाखवा हो त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या विकासावर बोलले, किंवा माझं सरकार आल्यावर मी ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या ह्या हिताच्या गोष्टी करेल. काय जसं हे तुम्ही आता सांगितलं नाम साधर्मे, याच्यावर विरोधक आरोप करता, तीच परिस्थिती आजपर्यंत उद्धव साहेबांची. माझा बाप चोरला, माझी शिवसेना चोरली, माझा धनुष्यबाण चोरला, माझा सैनिक, हीच माझी ताकद. अरे कसली ताकद? हेच भावनेत नुसत्या इतिहासावरच जगताय, नुसत्या भावनेवरच लोकांना खेळवताय. बाबा, आयुष्य काढायला भावना नाही, प्रॅक्टिकल असावं लागतं. लोकांच्या जीवनात बदल करावा लागतो, लोकांच्या अंधकाराकडून प्रकाशाकडे न्यावं लागतं, तरच लोक तुमच्या मागे असतात. हे असे भावनिक होऊन चालत नाही. आता राहिला तुमचा प्रश्न, तर तेच कारण आहे की मी आता त्या ज्या फायली लावून ठेवल्या आहेत, त्या ज्या मंत्र्यांचे लिहून ठेवलेल्या आहेत, ज्या 2.5 वर्षात त्या फायली लावल्यावर उद्धव साहेबाचं एकही लेटर पॅडवर जर सही नसेल तर त्या फायलींना काय चाटू मी? एक सही नाही. आणि कारण दाखवलं जातं की कोरोना आहे. काय म्हणतो कोरोना? कामं करू नका. कोरोना फक्त म्हणायचं की मास्क लावून सगळं करा. तो असं म्हणायचा का कामं नको करा? आम्ही नाही केलं का? आम्ही 2.5 वर्ष लोकांमध्ये फिरलो, लोकांना किराणा वाटला, लोकांच्या सुखादुःखात गेलो, लोकांना आर्सेनिक अल्बम वाटले, लोकांना अंडे वाटले, स्वतः पॉझिटिव्ह झालो, दवाखान्यात गेलो, त्यांच्याच आशीर्वादाने वाचून आलो. आता ह्या फायली याच्यासाठी आहे की ज्या व्यक्तीला, ज्या मंत्री महोदयांना आमच्या जे पत्र दिलं त्याचा पाठपुरावा केला, त्याच्याकडून काय काम करून आणलं त्या फाईलमध्ये आहे. आणखी काय अपूर्ण राहिलेलं असेल तर काढ ती फाईल, काय अपूर्ण आहे कर पाठपुरावा. म्हणजे असं प्रत्येक डिपार्टमेंटमधून तुम्ही कामं या ठिकाणी आणलीत. ती कामं आणताना मुख्यमंत्री तुमचे जवळचे स्नेही म्हणून आणलीत की तुमच्या पाठपुरावा कशा पद्धतीने? नाही, पाठपुरावा असतोच, लागतोच, त्याच्यात वाद नाही. पण नेता खूप खंबीर असावा लागतो, नेत्यात ती ताकद असावी लागते, नेत्याला ती जाण असावी लागते. इथे ज्यांनी बंगल्यात बसून नुसतं बापाच्या नावावर पोऱ्याला स्थान भेटलं ना, असा माणूस प्रगतीच करू शकला नाही किंवा जनतेचा विकासच करू शकला नाही. इथे तुम्ही बघा, चहावाला पंतप्रधान झाला ना, देशाचा विकास झाला. रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, महाराष्ट्राचा विकास झाला. पोलीसवाला आमदार झाला, मतदारसंघाचा विकास झाला. क्या बात है. अच्छा. पुलिसवाला, रिक्शावाला और चायवाला, तीनों भी ऐसे नाम है, पूरा देश का, स्टेट का और विधानसभा का विकास कर सकता है. याचं कारण गोरगरिबांची जाणीव आहे. त्यांचं दुःख कळतं, त्यांच्या वेदना कळतात, त्यांचे खऱ्या समस्या कळतात की त्यांना नेमकं काय पाहिजे. हे बंगल्यात बसून अरे इथं असा महाराष्ट्र आहे, हा जिल्हा बदलला की भाषा बदलते, जिल्हा बदलला की माती बदलते, जिल्हा बदलतं की पीक पद्धती बदलता. तुम्हाला काय माहिती आहे? नुसत्या भावना आणि इतिहास याच्यावर तुम्ही जगवताय. आपण ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्यासमोर मात्र प्रचंड मोठं असं आव्हान आहे की आपली बहीणच आपल्यासमोर उभी आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना या ठिकाणी उभी आहे. मताची विभागणी होऊन आपल्या सीटला धोका नाही पोचू शकणार बहीणच समोर असल्यानंतर. मला असं वाटतं की हे जे आपण म्हणतो ना, जे होतं ते चांगलं होतं, जे होतं ते चांगलं होण्याकरता होतं. कदाचित ह्या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या जनतेच्या कृपा आशीर्वादाने उद्धव साहेबांना किंवा वैशुताईला ही बुद्धी दिलेली असावी की जर या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, या मतदारसंघाचा इतिहास घडवायचा असेल, किशोरप्पाची हॅट्रिक घडवून आणायची असेल, तर वैशालीला तिथं तिकीट दिल्याशिवाय किशोरप्पाची हॅट्रिक होणार नाही. अशी कदाचित बुद्धी परमेश्वराने उद्धव साहेबांना दिलेली असावी. आणि म्हणूनच वैशुताई ही विरोधात उभी राहिली. आणि म्हणून माझा 100% हॅट्रिकचा प्रवास माझा सुकर झालेला आहे.
वैशूताईने राजकारणात यावं अथवा येऊ नये याविषयी तुम्ही काय मत? माझी बहीण म्हणून तिला पहिलेही हाच सल्ला होता, आता तर इलाजच नाही. म्हणजे ते तो विषय संपला. तिने खरं म्हणजे राजकारणात यायलाच नको होतं, कारण मी तिचा भाऊ होतो. घरातला एक तुझा भाऊ राजकारणात आलेला होता, तो असा आलेला नव्हता. माझ्या राजकीय बापानी आणि तिच्या सख्या बापानी मला आणलेलं होतं. ह्या 25 वर्षाच्या कार्यकाळात तात्यांचे 3 टर्म आणि माझ्या 2 टर्ममध्ये वैशूताईचा प्रचार करतानाचा एक व्हिडिओ किंवा फोटो मला दाखवा की तिने माझ्यासाठी काहीतरी केलं किंवा मी काहीतरी केलं. याचं कारण आम्ही तिच्याकडून कधी अपेक्षाच नव्हती. तिने राजकारणात येऊ नये याच्याकरता होतं की ज्या बापाला स्वतःची कंपनीची सांभाळण्याकरता एवढा विद्वान व्यक्ती असताना राजकारण आणि कंपनी मी दोघं सांभाळू शकत नाही म्हणून माझा रिझाईन करायला लावला, नाही तर स्वतः राजीनामा द्यायला तयार होता. असं उदाहरण समोर असताना बाप गेल्यावर जेव्हा एवढी मोठं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी उभं करून ठेवलेलं आहे, एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर बाजूला ठेवून तू राजकारणात येण्याची जी हौस केली ना, हे खरं तिचं दुर्दैव आहे. मला असं वाटतं की तिने स्वतःच्या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. म्हणजे तिने तात्यांचा विश्वासघात केला आहे. तात्यांनी जे तिच्याकडून स्वप्न पाहिलं होतं की माझी मुलगी माझ्या पश्चात माझा हा व्यवसाय द्विगुणित करेल, मोठे भाऊ म्हणून तुम्ही त्यांना समजावलं. प्रचंड. मी तर तिला म्हटलं होतं की तू येऊच नको, आणि जर यायचंच असेल ना तर तू मला सांग ना भाऊ म्हणून. अरे तुला राज्यसभा विधान परिषद तुला जी इच्छा असेल ती मी पूर्ण करेल, पण मला कधी विशेष तू कधी इच्छाच व्यक्त केली नाही. तू कधी राजकारणात आली नाही, तू कधी नगरपालिका विधानसभा कधी विषय नाही. अहो जी मुलगी, म्हणजे मी आपल्या माहितीकरता सांगतो, मला सगळ्यात वाईट काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे तिने राजकारणात येऊ नये यावं, हा आता स्वातंत्र्य येतो तिचा पक्ष आहे, खरं म्हणजे यायला नको होतं, पण आली ना ठीक आहे बाबा, तुलाही शुभेच्छा. पण मला दुर्दैव काय वाटतं, जी वैशूताई, जे उद्धव साहेब ठाकरे, अहो एखादा व्यक्ती जो भारतात त्याचा एवढा मोठी व्याप्ती आहे, त्यांचं सगळं एवढे मोठे 23 राज्यांमध्ये त्या सीड कंपनीचं काम चालतं. एक बाळासाहेब ठाकरे सारखा माणूस त्यांना विरोधात असताना शाळो कृषी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देतो. अशा व्यक्तीला पराभव झाल्यानंतर 5 वर्ष मातोश्रीवरून एक फोन नाही. ठीक आहे बाबा, फोन नसेल, तात्यांनी राजकारण सोडलं. तात्यांनी राजकारण सोडल्यानंतर माझ्या काय फजिता झाल्या त्या आता मी सांगत बसत नाही. 5 वर्ष मी माझी संघटना कशी सांभाळली, यांना सगळ्या सत्ता मी कशा कशा आणून दिल्या, हा भाग गौण आहे. पण जेव्हा माझी टर्म संपली आणि तात्यांना जेव्हा आजार लागला, म्हणजे जेव्हा डिटेक्ट झाला, कॅन्सर डिटेक्ट झाला, त्यावेळेस तात्यांना लोकसभेची तयारी चालू होती. ह्याच उद्धव साहेबांची लोकसभेच्या सभेची आम्ही स्टेज ठोकलेलं होतं, त्यांच्या सभेची तारीख डिक्लेअर झालेली होती. अशा वेळेस त्यांना कोरोना कॅन्सर डिटेक्ट झाला. आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट केलं. 52 दिवस तो माणूस मृत्यूशी झुंज देतोय. आम्ही त्या व्यक्तीला सांगितलं नाही की तुम्हाला कॅन्सर आहे. आम्ही त्यांना पेपर वाचू द्यायचो नाही, बातम्या बघू द्यायचो नाही. आणि तो व्यक्ती दररोज मला विचारायचा, कर उद्धव साहेब भेटले का, त्यांचा काही फोन होता का, आदित्य साहेब भेटले का, त्यांचा काही फोन होता का. अहो आम्ही त्यांना फोन करून मेसेज पाठवायचो की यार एकदा तर या, एकदा तर बोला. एक दिवस नाही. ठीक आहे बाबा, 52 दिवस तुमचं मुंबईत राहून जमलं नाही, तुम्हाला खूप मोठा व्याप होता. निधन झालं. निधन झाल्यावर तुम्ही साधा सांत्वनाचा फोन नाही, द्वारदर्शनाला नाही. अशा वेळेस ती बाई वैशूताई इतक्या खालच्या स्तरावर त्या ठाकरे कुटुंबाला शिव्या घालायची की त्या मी या ऑन रेकॉर्ड सांगू शकत नाही. ती बाई आज इतकी एकनिष्ठ सैनिकाचा आव आणते आहे. तिला हे माहीत नाही की आम्ही हे सगळं झाल्यावर पुतळ्याची निर्मिती केली, तात्यांचा पुतळा उभा केला. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला मी 15 चक्रा हिला घेऊन मारल्या. एकदा सुद्धा वेळ वर्षावर किंवा मातोश्रीवर दिली नाही. मी एक दिवशी बळजबरी तिला मध्ये हात धरून घेऊन गेलो, बळजबरी उद्धव साहेबांना भेटलो, तेव्हा ती पुतळ्याची तारीख घेतली.
आणि अशा व्यक्तीबद्दल तुला इतका आता कळवळा आला, तू म्हणते आता की काय ते एकनिष्ठ कोणते निष्ठावान सैनिक आणि आम्ही गद्दार सैनिक. मग आता ती इतकी मोठी निष्ठावान झाली, इतके ते सैनिक झाले. आता तिला काय माहिती आहे तात्यासाहेबांचा प्रवास. तात्यासाहेब पहिले बसपात होते, नंतर काँग्रेसमध्ये होते, नंतर सेनेत आले, त्याच्यानंतर त्यांचावाला प्रवास संपला. मी तर शिवसेनेतच आहे. तुमचा जन्म शिवसेनेत. माझा जन्म शिवसेनेत आहे, मृत्यू शिवसेनेतच होणार आहे. माझा काहीच संबंध नाही. इथेच राहिलं आणि इथंच जन्मलो आणि इथंच मरेल. आपला जन्म शिवसेनेत आहे म्हणजे आपण आता युती बरोबर आहात. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी एकत्र युती आणि युतीमार्फतच हे सगळं निवडणूक लढवली जाते. मात्र आपल्या मतदारसंघात युतीतीलच एक प्रबळ पक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तेच आपल्या समोर बंडखोर म्हणून उभे आहेत. मतांवर परिणाम नाही होणार? नाही, एक लक्षात घ्या, खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं हे अपयश आहे. खरं म्हणजे मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत त्या सगळ्या लोकांची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिली. प्रत्येकाने सगळ्या बंडखोरांना विनंत्याच केल्या. सगळ्यांनी ठरवलं की महाराष्ट्रात कुठेही कोणत्याही पक्षाची बंडखोरी होणार नाही याची खबरदारी ज्या त्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यायची आहे. त्यांनी बंडखोरी थांबावी याच्यासाठी प्रयत्न केलेले असावेत, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. नंतरची भूमिका अशी त्यांनी ठरवलेली होती की ज्या लोकांनी बंडखोरी केली, आपलं ऐकलं नाही, अशा लोकांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्याच्या संदर्भामध्ये किंवा हकलपट्टी करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे. आज 5 तारीख आहे. कदाचित उद्या परवाकडे काय निर्णय होतो हा ज्येष्ठांचा विषय आहे. पण जसे 12 लोक समोर आहेत तसाच हा पण एक बंडखोर समोर आहे. मला कोणाचाही धाक वाटत नाही. याचं कारण असं आहे की मी जनतेचा उमेदवार आहे. हे इलेक्शन जनतेने, मतदाराने हातात घेतलेलं इलेक्शन आहे. त्यातल्या त्यात मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि युतीच्या सरकारचे असे आभार मानेल की त्यांनी एवढं मोठं काम केलं. अनेक मोठे कामं केली, पण एक काम एवढं मोठं रेकॉर्ड ब्रेक केलं ते म्हणजे खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान. की तो जो नारी शक्तीचा सन्मान या महाराष्ट्राचा इतिहासात तर केलंच, पण या देशातलं पहिलं राज्य असेल की ज्यांनी खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान केला, की जिचा जन्मापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंतची 100% व्यवस्था करणारं हे देशातलं पहिलं राज्य सरकार आहे. आणि ह्या राज्यातले हे पहिले मुख्यमंत्री महोदय आहेत. त्यांचं नाव एकनाथ शिंदेसाहेब आहे. की त्यांनी आज मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींनी त्यांना स्वीकारलं. आणि मला आज खात्री आहे की आज ह्या बहिणींच्या जीवावरच या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार निवडतील. बाकीचं उरलेलं मतदान आहे ना, हे आम्हाला बोनस म्हणून मिळेल, पण एकही बहीण आम्हाला सोडणार नाही. अहो विचार करा, मुलगी जन्माला आली 7,000 अकाउंटला पडत आहे, अंगणवाडीत गेली 5,000 पडत आहे, 18 वर्षाची झाली 1,01,000 होत आहे. 18 वर्षानंतर उच्च शिक्षण घ्यायचं, मेडिकल, इंजिनिअरिंग, वकील, CA काय व्हायचं तुला होय, 100% फी माफ. 21 वर्षाची झाली की मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झाली. लाडकी बहीण झाली की 60-65 वर्षानंतर संजय गांधी श्रावणबाळमध्ये बसली. 30,000 रुपये तीर्थ याला दिले, तीर्थयात्रेसाठी. 3 सिलेंडर वर्षाचे माफ केले, म्हणजे फ्री दिले. कुठला विषय सोडला हो? महिला बचत गटाचं फिरतं भांडवल 15,000 रुपये होतं, 30,000 केलं. अशी एक व्यवस्था ठेवलीनी महिलेला खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचं काम, या महाराष्ट्रातली तमाम भगिनीला लखपती बघण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये 100% युतीचं सरकार येणार, या भगिनींच्या जीवावर येणार आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बसणार.
ही काळ्या दगडावरची रेषा. तुम्ही एक मोठं विधान केलं, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बसणार, युतीमध्ये तसं ठरलंय? ठरलेलं नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो की आदरणीय मोदीजी कदाचित असा निर्णय घेतील की उद्या ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये कार्याचा ठसा उमटवला, इतका मोठा विषय होता मराठा आरक्षणाचा, कोणाचीच हिंमत नव्हती हो या महाराष्ट्रामध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण दिलं. या महाराष्ट्रातल्या सगळ्या 12 बलोतीदार समाजाला 100% महामंडळं दिली. या महाराष्ट्रातली तमाम भगिनींना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्रातल्या तमाम बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. 25 लाख तरुणांना 6 महिन्याकरता अप्रेंटिसशिप दिली. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं 100% वीज बिल माफ केलं. भविष्यात वीज बिल येणार नाही म्हणून झिरो रेडिंगचे बिलं येणं चालू झालं. मोदीजींनी 6,000 रुपये आपल्याला शेतकऱ्यांना मानधन दिलं होतं. किसान सन्मान योजना, महाराष्ट्र कदाचित देशातलं पहिला मुख्यमंत्री असतील की यांनी 6,000 रुपये दिले, 12,000 रुपये केले. याच महाराष्ट्रामध्ये दिवसा वीज मिळावी म्हणून सोलर पंपाला 90% सबसिडी दिली. ह्याच महाराष्ट्रामध्ये शेतकरी या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त होत होता. 100% पीक विम्याची फी राज्य सरकारने भरली, फक्त 1 रुपया रजिस्ट्रेशन फी ठेवली. साहेब, हे सगळे कामं पाहून पंतप्रधान मोदीजी सुद्धा अवाक झालेले आहेत की असा इतका 18 तास काम करणाऱ्या व्यक्तीला कदाचित स्वतः मोदीजीच सांगतील की उद्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. जाता जाता आमच्या दर्शकांना, आपल्या मतदारांना आपण काय आवाहन कराल आणि जे तालुक्याचं आपलं पुढचं विकासाचं विजन कसं असेल हे देखील सांगा. नाही, मी निश्चितपणे माझ्या मतदारसंघाबद्दल प्राऊड फील करतो. माझा मतदारसंघ इतका जाणकार आहे की हा मतदारसंघ जादू, तोणा, टोळे, धागे, फसवणूक, लोकांची दिशाभूल, विरोधकांचे आरोप, ह्या सगळ्या गोष्टींना कुठेही भूलथापांना बळी पडणार नाही याची मला 100% खात्री आहे. मी केलेल्या विकासावर जनतेचा प्रतिसाद मला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक गावागावात गेल्यावर मग ती प्रचाराची रॅली असू दे किंवा सभा असू दे किंवा लोकांचा जनमानसामधून मिळणारा प्रतिसाद असू दे, याच्यावरून मला खात्री आहे की हे इलेक्शन हे जनतेने हातात घेतलेलं आहे, जनतेने ठरवलेलं आहे. माझ्या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनींनी ठरवलं आहे की मला ह्या मतदारसंघाचा इतिहास करायचा आहे. माझ्या या मतदारसंघातल्या तमाम तरुणांनी ठरवलं आहे की मी माझं पहिलं मतदान हे किशोरप्पांच्या धनुष्यबाणाला करणार आहे. त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला या निमित्तानं विनंती वजा आव्हान करेल की आपण सगळेजण या सगळ्या विरोधकांच्या आरोपांना बळी न पडता येणाऱ्या 20 तारखेला मला माझ्या धनुष्यबाण ह्या निशाणीवर 1 नंबरचं बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा. याचं एकमेव कारण की मी आतापर्यंत जे केलं ते तुमच्या समोर आहे, पण मला या महाराष्ट्रात माझा हा पाचोरा भडगाव मतदारसंघ विकासाच्या माध्यमातून एका वेगळ्या लेव्हलवर नेऊन ठेवायचा आहे. एक वेगळ्या पद्धतीचा विकास मला करायचा आहे. माझ्या बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा आहे. माझ्या शेतकरी बांधवांना एक औद्योगिक शेतीची निर्मिती मला करून द्यायची आहे. माझ्या तमाम माता भगिनींना एक वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ मला निर्माण करून द्यायचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला मला आपल्या प्रचंड मतांनी धनुष्यबाण या निशाणीवर 1 नंबरचं बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा, एवढी एक आग्रहाची विनंती करतो. आप्पासाहेबांनी एक महत्त्वपूर्ण सगळ्यांना आपल्याला आवाहन केलेलं आहे. मी आपल्या सरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देऊन थांबतो. मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार.